तर राज्यभरामध्ये एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना भाजप युती हमखास तुटण्याची चिन्ह दिसत आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे संकेत दिलेत। ते रविवारी डोंबिवलीतल्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आगामी कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपच्या स्वबळावर लढण्याबाबतचे संकेत दिले। जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा, तुमची सर्व कामं होतील, असंही रवींद्र चव्हाणांनी म्हटलंय। या वेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील। घरात ज्या ज्या व्यवस्था आपण विचार करतोय त्या सर्व व्यवस्था उभ्या करता येतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।